Hello friends, today we will discuss the eukaryotic cell. In last video we have seen that prokaryotic cell. Now we will see the eukaryotic cell. What is mean by eukaryotic cell? Cell which is having the definite nuclear membrane. ज्या सेलला न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे आणि कशी डेफिनाइट म्हणजे जी दिसते, that cell is called as the eukaryotic cell. Means that genetic material in that cell is covered, enveloped by a specific membrane. That membrane is called as the nuclear membrane and that is the special characteristics of eukaryotic cell. युकॅरियोटिक सेलचे हे स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आहे की ज्या सेलमध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे त्या सेलला आपण युकॅरियोटिक सेल म्हणू आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ती अब्सेंट असते. म्हणजेच मग हे जे जेनेटिक मटेरियल आहे, जेनेटिक मटेरियल जे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहे दॅट इज सेपरेटेड फ्रॉम दॅट सायटोप्लाझम बाय दॅट न्यूक्लियर मेम्ब्रेन. And that cell is the eukaryotic cell. Eukaryotic cell, आता eukaryotic cell मध्ये फक्त न्यूक्लियसलाच मेम्ब्रेन असेल असं नाही, तर बाकीचे जे सेल ऑर्गेनेल्स आहेत त्या सगळ्या सेल ऑर्गेनेल्सला सुद्धा मेम्ब्रेन्स आहेत. लाईक दॅट क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, दॅट all organelles which are present in that cell that also enveloped by the covering that is the membrane and it is the characteristics of eukaryotic cell. म्हणजे eukaryotic cell ची जनरली डेफिनेशन अशी होती की in which cell the nucleus have definite nuclear membrane that is called as the eukaryotic cell, but all other organelles which are present in eukaryotic cell they also have the they have the membrane. Means these organelles are separated from that cytoplasm and they show their presence म्हणजे डेफिनेट प्रेझेन्स. केमिकल नेचर जे आहे, केमिकल जे प्रेझेंट आहे ऑर्गेनेल्स मध्ये स्पेसिफिक, दॅट केमिकल्स आर सेपरेटेड फ्रॉम दॅट सायटोप्लाझम बाय दॅट एनव्हलप. देअरफॉर दॅट सेल इज कॉल्ड ॲज द युकॅरियोटिक सेल. आता युकॅरियोटिक सेल दोन टाइप्सचे आहेत. वन इज अ प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. जसे आपण काइंड्स ऑफ सेल पाहिले म्हणजे टाइप्स ऑफ सेल पाहिले, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक, तसंच या युकॅरियोटिकचे सुद्धा सब टाइप्स आहेत. कसं आहे मग प्लांट सेल आणि ॲनिमल सेल्स. दॅट इज द प्लांट सेल. आता प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये खूप सारा डिफरन्स आहे. आपण सेल ऑर्गेनेल्स म्हणजे प्लांट सेल कसा अरेंज आहे किंवा तो कसा दिसतो आणि त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे हे पाहणार आहोत आपण. तर प्लांट सेल हॅव द large vacuoles. It is the specific characteristics of plant cell and its outermost covering is a cell wall. Cell wall only present in plant cell. It is absent in animal cell. आता plant cell मध्ये cell wall present आहे. It is a rigid and protective layer of that cell. There is a present of chloroplast. What is meant by chloroplast? Chloroplast is having the chlorophyll pigments which is help in a photosynthesis process. Means plant जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो म्हणजे फोटोसिंथेसिस ही जी प्रोसेस प्लांट्स मध्ये होते ती कशाच्या बेसिसवर होते? हा जो क्लोरोप्लास्ट इथे प्रेझेंट आहे याच्यामुळे या प्लांट सेल मध्ये फोटोसिंथेसिसची प्रोसेस कंप्लीट होते. आता मायटोकॉन्ड्रिया इज अ पॉवर हाऊस ऑफ दॅट सेल. आता सेल मध्ये किती मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतील दॅट नंबर इज डिपेंड ऑन दॅट सेल टाईप. कोणत्या टाईपचा सेल आहे तो त्या सेलच्या टाईपवर डिपेंड आहे. बिकॉज ऑफ व्हॉट इज द वर्क ऑफ दॅट सेल, व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट सेल, अकॉर्डिंग टू दॅट फंक्शन द नंबर्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया इज अवेलेबल इन दॅट सेल. मीन्स मायटोकॉन्ड्रिया 1, 2, 3 असे नंबर्स मध्ये बनवू शकतात. काही याच्यात 1 नंबर मध्ये आणि काही याच्यात मोर दॅन 2
मायटोकॉन्ड्रिया सुद्धा प्रेझेंट असू शकतात. का बरं? कारण त्या सेल्सचं फंक्शन काय आहे, त्या सेल्सचं फंक्शन जर जास्त एनर्जी प्रोड्यूस करणं असेल, बिकॉज इट इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल. मायटोकॉन्ड्रिया इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल. हा एनर्जी क्रिएट करतो. आता एनर्जी क्रिएट केल्यामुळे मग त्या सेल्सचं वर्क जर जास्तीत जास्त एनर्जी क्रिएट करायचं असेल तर दॅट सेल कंटेन द मोर दॅन 2 मायटोकॉन्ड्रिया. क्लोरोप्लास्टचे नंबर सुद्धा व्हॅरीज असतात. काही सेल्समध्ये क्लोरोप्लास्ट जे आहेत ते क्लोरोप्लास्ट 1 किंवा 2 नंबर्समध्ये असतील, पण प्लांटमधले जास्तीत जास्त पार्ट जो आहे ग्रीन कलरचा आहे. आता कोणते लीव्ज आणि जनरली काही प्लांटचे स्टेम सुद्धा ग्रीन असतात. मग फॉर द फोटोसिंथेसिस प्रोसेस इट इज ग्रीन. Why? Because in that chloroplast there is present chlorophyll, which is the photosynthetic pigment, and with the help of that chlorophyll photosynthesis process is carried out. आता हा vacuole आहे. It is a large vacuole present in only plant cell. Animal cell मध्ये पण असतो, पण त्याची साईज जी आहे ती खूप लहान असते. आता it is the storage. इट इज स्टोरेज ऑर्गेनेल्स, म्हणजे हा स्टोअर करणारा ऑर्गेनेल्स आहे. इट स्टोअर द फूड मटेरियल विच इज प्रोड्यूस बाय द फोटोसिंथेसिस प्रोसेस. फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये जे फूड मटेरियल स्टोअर तयार झालेलं आहे ते स्टोअर करून ठेवण्याचं काम हा व्हॅक्युओल्स करतो. आता व्हॅक्युओल्स केल्यानंतर त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवण्याचं, मग फूड मटेरियल स्टोअर करेल का तो नाही, काही एक्स्ट्रा मटेरियल जे असतात. आता काही प्लांट्स जे आहे ते एक्सट्रॅक्ट काय करतात तर डिंकासारखे गोष्टी एक्सट्रॅक्ट होते, म्हणजे गम एक्सट्रॅक्ट करतात. मग तो प्लांट्समध्ये फायबर्सच्या स्वरूपात तो त्या व्हॅक्युल्समध्ये काही वेळ स्टोअर करून ठेवला जातो. त्यामुळे व्हॅक्युल्स इज लार्जर इन दॅट प्लांट सेल. इट इज अ न्यूक्लियस. Nucleus having the nuclear membrane, and it is well developed nucleus which have the chromosomes, RNA, DNA, that is the genetic material. It is in the nucleolus. The nucleus, that is nucleus, but in that nucleus there present nucleolus, and in that nucleolus there is the genetic material. From that nuclear membrane endoplasmic reticulum is start to form. फॉर्मेशन म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन पासून काय होतं की या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फॉर्मेशन होतं. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आर ऑफ 2 टाइप्स इन each eukaryotic cell. One is the rough endoplasmic reticulum and other is a smooth endoplasmic reticulum. आता why it is a rough endoplasmic reticulum? Which endoplasmic reticulum have the ribosomes, that is called as the rough endoplasmic reticulum, and which endoplasmic reticulum does not have the ribosomes, that endoplasmic reticulum is called as the smooth endoplasmic reticulum. Smooth याला शॉर्ट मध्ये स्मूथ ला एंडोप्लाझ्मिक SER स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेही म्हणतात, आणि रफ जर असेल तर RER रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. असं 2 टाइप्सचे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे सेल्स मध्ये प्रेझेंट असतात, आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो आहे तो त्यावर रिबोझोम्स प्रेझेंट असतात. दॅट रिबोझोम्स प्रोड्यूस द प्रोटीन्स, मीन्स दॅट इज द प्रोटीन सिंथेसिस करणारे जे रिबोझोम्स असतात, दॅट इज प्रेझेंट ऑन द rough endoplasmic reticulum, and that ribosome is also called as the protein synthetic factories. म्हणजे प्रोटीनचं सिंथेसिस करणारी जी फॅक्टरी आहे ते कोण आहे तर रिबोझोम्स आहेत. हे रिबोझोम्स प्रोटीनचं सिंथेसिस करतात आणि दॅट आर प्रेझेंट ऑन दॅट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो दॅट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज कॉल्ड ॲज द रफ टाइप ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. बट इन सम endoplasmic reticulum there is not presence of or the absence of ribosomes, that is called as the smooth endoplasmic reticulum. Okay, then that is the cytoplasm. That is the cytoplasm is a liquid which is present inside the cell. That is the liquid type of jelly type of substance which is present in that cell, and in that cytoplasm all cell organelles are the scattered.
All cell organelles are scattered, and around that cytoplasm there is a plasma membrane, and प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या अराउंड जे आहे ती आहे सेल वॉल. इट इज द स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लांट सेल. सेल वॉल which cell have the cell wall, that is the plant cell, or some protist. These are the some unicellular microorganism which also have the cell wall. Okay, then plasma membrane is inner side of that cell wall. Outer covering is a cell wall, and then other membrane is a plasma membrane, or is also called as the cell membrane, that is inside the cell wall. That plasma membrane is also present in animal cell, but that cell wall is not present in animal cell. It is only present in plant cell. Specific. Why it is rigid? आता खूप कणखरपणा असतो या सेल वॉलला. कणखरपणा असतो. आता कणखरपणा कशासाठी? तर प्लांट्स जे आहे ते प्लांट्स काही घरात राहत नाहीत आपल्यासारखे, आणि ते बाहेर राहतात, म्हणजेच प्रोटेक्शन करण्यासाठी. प्रत्येक सेलचं प्रोटेक्शन करण्याचं काम प्लांट्स मध्ये कोणाचं आहे? तर या सेल वॉलचं आहे. म्हणून दॅट इज द प्रोटेक्टिव्ह लेअर, सपोर्टिव्ह लेअर ऑफ दॅट प्लांट सेल. दॅट इज द यूकॅरियोटिक सेल. आता मग यूकॅरियोटिक सेल झाल्यानंतर आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे की विच आर द ऑर्गेनेल्स, अँड प्रत्येक ऑर्गेनेल जो आहे तो आपल्याला डिटेलमध्ये पाहायचा आहे. आपल्याला सगळ्यात स्टार्टिंगला पाहू आपण सेल वॉल. सेल वॉल कशी असते?